परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आपण मागील व्हिडिओमध्ये YouTube स्टुडिओमधील कंटेंट टॅबबद्दल संपूर्ण माहिती बघितली होती आणि आज आपण YouTube स्टुडिओमधील ॲनालिटिक्स सेक्शन समजून घेणार आहोत। मी तुम्हाला ॲनालिटिक्स सेक्शनची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे। त्यामुळे जर तुम्ही YouTube क्रिएटर असाल किंवा YouTube स्टुडिओ ॲप यूज करत असाल तर ही संपूर्ण सिरीज नक्की बघा। आज या व्हिडिओमध्ये आपण ॲनालिटिक्समधील ओव्हरव्ह्यू टॅबबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत। सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये YT स्टुडिओ ॲप ओपन करा। ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड, कंटेंट, ॲनालिटिक्स, कम्युनिटी, अर्न असे ऑप्शन दिसतील। यापैकी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ॲनालिटिक्स टॅबवर टॅप करा। ॲनालिटिक्स टॅब ओपन झाल्यानंतर वरच्या बाजूला तुम्हाला ओव्हरव्ह्यू, कंटेंट, ऑडियन्स, रेव्हेन्यू आणि ट्रेंड असे 5 ऑप्शन दिसतील। आज आपण यापैकी ओव्हरव्ह्यू टॅबबद्दल माहिती बघणार आहोत। सर्वात वर तुम्हाला तुमच्या चॅनलचे व्ह्यूज, वॉच टाईम, सबस्क्रायबर्स आणि तुमचे चॅनल मॉनिटाईज असेल तर रेव्हेन्यू याची माहिती दिसते। यामुळे तुमच्या चॅनलची एकूण परफॉर्मन्स असते। तुमचे व्ह्यू वाढत आहे का, वॉच टाईम किती मिळत आहे, किती नवीन सबस्क्रायबर मिळाले आणि रेव्हेन्यू किती झाला आहे, हे सर्व ओव्हरव्ह्यूमध्ये पाहता येते। आता खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला टॉप कंटेंट असेल। यामध्ये तुम्हाला तुमच्या चॅनलवरील कोणता व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ किंवा लाईव्ह सर्वात चांगला परफॉर्म करत आहे हे YouTube तुम्हाला इथे दाखवत असतो। यामुळे कोणत्या प्रकारचा कंटेंट प्रेक्षकांना जास्त आवडतो आणि कोणता कंटेंट सर्वात चांगला परफॉर्म करत आहे याचा अंदाज तुम्हाला येथे सहज बघता येतो। आता आणखी खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला रिअल टाईम व्ह्यूज हा खूप महत्त्वाचा पर्याय दिसेल। हा पर्याय प्रत्येक क्रिएटरसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण इथे तुम्ही तुमच्या चॅनलवरील मागील 48 तासामध्ये किती व्ह्यू आले हे लाईव्ह स्वरूपात बघू शकतात। जर तुम्ही रिअल टाईम व्ह्यूजवर टॅप केले तर तिथे तुम्हाला लास्ट 60 मिनिट्स आणि लास्ट 48 आवर्स असे 2 पर्याय दिसतील। लास्ट 60 मिनिट्समध्ये मागील 1 तासात किती व्ह्यू आले हे दिसतात आणि लास्ट 48 आवर्समध्ये किती व्ह्यू आले हे देखील तुम्हाला इथे दिसतात। यामुळे नवीन अपलोड केलेला व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ किती वेगाने परफॉर्म करत आहे याचा अंदाज लगेच येतो। याच पेजवर तुम्हाला ऑल, व्हिडिओज, शॉर्ट्स आणि लाईव्ह असे वेगवेगळे फिल्टर देखील दिसतील। तुम्ही ऑल सिलेक्ट केल्यावर संपूर्ण चॅनलचे व्ह्यू दिसतील। यानंतर व्हिडिओवर टॅप केल्यास फक्त लॉंग व्हिडिओचे व्ह्यू दिसतील आणि यानंतर शॉर्टवर टॅप केल्यास फक्त तुम्हाला शॉर्ट व्हिडिओचे व्ह्यू दिसतील आणि लाईव्हला टॅप केल्यानंतर लाईव्ह स्ट्रीमिंगचे व्ह्यू तुम्हाला इथे बघता येतील। म्हणजे तुम्ही ओव्हरव्ह्यू टॅबमधून तुमच्या चॅनलची एकूण परफॉर्मन्स, टॉप कंटेंट, रिअल टाईम व्ह्यूज अगदी सहज चेक करू शकतात। तर आता तुम्हाला YouTube स्टुडिओमधील ॲनालिटिक्स टॅबमधील ओव्हरव्ह्यू टॅब पूर्णपणे समजला असेल। व्हिडिओला लाईक करा, तुमच्या क्रिएटर मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण पुढच्या भागामध्ये YouTube स्टुडिओ ॲनालिटिक्समधील कंटेंट टॅब याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती बघणार आहोत। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।